मित्रांनो नमस्कार. उरण ईश्वरपूर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि आपण बघतोय की मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असतील, आपल्या प्रचारामध्ये गुंतलेले आपल्याला बघायला मिळतात. AV9 मराठीच्या माध्यमातून जे काही नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे आहेत त्यांच्या भूमिका आणि कशा पद्धतीने ते येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहेत किंवा त्यांचं विजन काय या संदर्भात आपण प्रत्येक उमेदवाराशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत उरण ईश्वरपूर नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपचे उमेदवार सुजित थोरात आहेत. सुजितजी नमस्कार, आपलं स्वागत आहे AV9 मध्ये. खरं तर तुम्ही नगर सेवकाला उभा राहिलेला आहात प्रभाग क्रमांक 2 मधून. नेमकी इच्छा कशी निर्माण झाली आणि तुमची ओळख सुरुवातीला आमच्या जनतेला सांगावी. सर्वप्रथम AV9च्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून ईश्वरपूर शहरामध्ये गेली 21 वर्ष मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय. जवळपास 6 वर्ष मी महाडिक युवा शक्तीचा अध्यक्ष म्हणून या इस्लामपूर शहराची धुरा या ठिकाणी वाहिलेली आहे. सध्या स्वामी कॅपिटल्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा चेअरमन या नात्यानं मी पतसंस्था या आर्थिक भागामध्ये या ठिकाणी काम करत आहे. सामाजिक कार्यात मी पूर्णपणे इन्व्हॉल्व असतो. माझी ओळख अशी काही वेगळी सांगायचं असं मला वाटत नाही की सुजित थोरात हा सामान्य कार्यकर्ता आहे आणि कोणतीही पार्श्वभूमी नसलेला, राजकीय कोणतीही पार्श्वभूमी नसलेला, आई वडील माझे एकदम अत्यंत बिकट परिस्थितीतून वर आलेली फॅमिली. मम्मी माझी शिक्षिका होती, या शिक्षिकेचा एक मुलगा, एवढीच एक पार्श्वभूमी. आणि त्यानंतर महाडिक कुटुंबाचा वर्धास्त सम्राट बाबा महाडिक हे आमचे वर्गमित्र आणि त्या बालसवंगडीपासून जो आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो सुजित थोरात सामाजिक कार्यकर्ता. आणि इथून पुढे मी ईश्वरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 2चं नगरसेवक पदासाठी नॉमिनेशन दाखल केलेलं आहे. काल माझा अर्ज वैध झालेला आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मी प्रभाग क्रमांक 2 मध्ये गेली 40 वर्ष ज्या एका मला त्या प्रश्नावरती यायचं आहे. खरं तर तुम्ही एक वेगळं धाडस केलंय की प्रभाग क्रमांक 2 मध्ये उभा राहिलेला आहात महायुतीच्या माध्यमातून किंवा भाजपच्या माध्यमातून. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिथं 40 वर्षापासून सत्ता आहे. डॉक्टर संग्राम पाटील हे तिथले माजी नगरसेवक. हे धाडस कसं झालं, म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये उभा राहण्याचं? धाडस करण्याचं एक सगळ्यात मोठं काय, महाडिक युवा शक्तीत मी ज्यावरती काम करतोय त्यावरती धाडस आमच्या नसानसात आहे. आणि गेली 40 वर्ष जसं आपण आता जे नाव घेतलं, त्यांच्या घरातून गेली 1985 पासून सत्ता आहे. त्यांचे वडील ईश्वरपूर नगरपालिकेचे नगरसेवक होते, त्यांना उपनगराध्यक्षपद बहाल केलं गेलं. त्यानंतर त्यांची आई नगरसेविका होत्या, त्यांना डायरेक्ट नगराध्यक्षपदाची संधी मिळाली, त्या नगराध्यक्ष झाल्या. त्यानंतर ते स्वतः नगरसेवक आहेत गेली 5 आणि हे 9 वर्ष, म्हणजे जवळपास 9 वर्ष ते या ठिकाणी हे करतात. पण गेली 40 वर्ष महादेवनगर परिसरात जिथं ते निवडून येतात, ज्यांच्या जीवावर निवडून येतात, त्यांच्यासाठी साधी मूलभूत यंत्रणा सुद्धा त्यांना आत्तापर्यंत देता आली नाही. यासाठी दुर्दैव काही नाही. आणि त्याच परिसरात मी राहत असल्यामुळं जो होणारा अन्याय आहे तो मला दिसला आणि चला दुसरं कोणतर उभारण्यापेक्षा आपण पहिला सुरुवात करूया या माध्यमातून 10-15 वर्षापासून काम सुरू केलं. आणि आत्ताची परिस्थिती ही आपण जी बघताय की त्यांच्या विरोधात मला भारतीय जनता पार्टी सारख्या अशा भारतातल्या सर्वात मोठ्या पक्षाने मला या कमळ चिन्हावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नॉमिनेट केले. मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं, आमच्या जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक बाबा यांचं, राहुलदादा महाडिक यांचं आणि माझ्या महायुतीतील सर्व नेते मंडळींचं मनापासून असं आभार मानतो. आता तुमचा जो वार्ड आहे प्रभाग क्रमांक 2, तर त्याच्या प्राकृतिक रचनेबद्दल काय सांगाल? म्हणजे कुठून वार्ड सुरू होतो किंवा त्यातली लोकसंख्या किती आहे? बरोबर.
म्हणजे भौगोलिकदृष्ट्या कसा आहे वार्ड तो? 2016ला जी निवडणूक झाली, मी ते तुम्हाला आता बोलणारच होतो. 2016ला जी निवडणूक झाली, त्या 16ला निवडणूक झाली त्यावेळेला आमच्या प्रभागातील थोडा भाग, जवळपास एक 2000 मताचा जो भाग आहे तो भाग 1 नंबरमध्ये होता. 1 नंबर प्रभागामध्ये होता आणि बाकीचा राहिलेला 3 नंबरमध्ये होता. थोडा दुसऱ्या प्रभागात डिवाइड झाला, असा भाग आहे. आणि ह्या भागात जे काम करत होतो त्या काम करत असताना जिथं जिथं मी काम केलं, तुम्ही प्रभाग रचना आपण ज्यावेळेला हरकती घेतल्या त्यावेळेला सुद्धा आपली मुलाखत झाली होती. त्यावेळेला पण आपण बोललो होतो की एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला जर तो प्रस्थापितांच्या विरोधात जर टक्कर देत असेल आणि प्रस्थापितांच्या विरोधात जर काम करत असेल तर त्याला कसं मोडीत काढायचं याची पूर्ण आखणी त्यांनी यावेळेला केली होती, जिथं जिथं मी काम केलं. जर समजा आता आपण ज्या वेळेला पुणे मुंबई हायवे करतो किंवा पुणे मुंबई हायवेला जातो आपण, त्यावेळेला फक्त घाट सोडला तर नागमोडी रस्ते कुठे नसतात ना. आमच्या प्रभागामध्ये नागमोडी रस्ते टाकले, म्हणजे नागमोडी रस्ते पण टाकले, प्रभाग उलटा सुलटा किंवा आत बाहेर असा फोडला. इथंच त्यांची पात्रता आपल्याला कळून येते की जर माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला जर खच्चीकरण करायचं आहे तर त्यानं जिथं जिथं कामं केलेत ते बघून जर तुम्ही त्याला लिस्ट आउट करून जर कट करत असाल तर तुमचा पराभव, नैतिक पराभव तिथंच झालेला आहे असं मी आता समजतो. म्हणजे जाणून बुजून तो वार्ड जाणून बुजून वार्ड फोडला गेला. 2000 म्हणजे ज्यावेळेला महाविकास आघाडीची सत्ता आली, त्यांची साहेब ज्या वेळेला सत्तेत बसले तर त्यांना ज्या सगळ्या गोष्टी काय आपल्या नेत्याला कार्यकर्ता सांगत नसतो, ही खालची जी चांडाळ चौकडी आहे ह्या चांडाळ चौकडीनं ते सगळं बसून जे प्लॅनिंग केले त्या प्लॅनिंगमध्ये सुजित थोरातचं बळी घेण्याचं त्यांचं पूर्ण ठरलं होतं, राजकीय बळी. त्यामुळे त्यांनी जे तुम्ही काम केलं आणि ज्या ज्या लोकांना मदत केली त्या लोकांचं मतदान बाजूला सरकवणे आणि तो वार्ड फोडणे असा क्रूर धंदा या नगरपालिकेच्या इतिहासात झालेला आहे. किती लोकसंख्या आहे प्रभागामध्ये? 5200चा वार्ड आहे. 5196. महिला पुरुष वगैरे असं काय? महिला जवळपास 2500च्या आसपास आणि 2500 किंवा 2200च्या आसपास आणि पुरुष 2500च्या आसपास. म्हणजे साधारणतः वार्ड कुठून सुरू होतो आणि कुठपर्यंत? सुरुवात जर बघायला गेली आपण तर साखराळ हद्द, राजाबागेश्वरचं मंदिर, त्याच्या पाठीमागची बाजू, तिथून जो सुरुवात होतो ते शाहूनगर कॉर्नर विजया सांस्कृतिक भवन असा तिरका तो प्रभागाचा रचना आहे. त्या प्रभागामध्ये तुम्ही उभारलेला आहात निवडणुकीसाठी. काय समस्या आहे त्या प्रभागामधल्या? काय कशा दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास केलाय त्याचा? म्हणजे कुठल्या समस्या नाहीत ह्या विचारा. बरं. समस्या कुठल्या नाहीत म्हणजे सगळ्याच समस्या आहेत. बरं. आपण एखाद्या नगरसेवकाकडनं किंवा ज्या झालेल्या नगराध्यक्षाकडनं अपेक्षा काय ठेवतो? सामान्य माणसांची फार एकदम तुरळक अपेक्षा असतात. मला पाणी मिळालं पाहिजे स्वच्छ, माझ्या घरासमोरचा रस्ता व्यवस्थित पाहिजे, माझ्या गटारी व्यवस्थित पाहिजेत आणि मला जी घरपट्टी येते, पाणीपट्टी येते, ही बिलं व्यवस्थित आली पाहिजेत आणि आम्हाला जे काय नगरपालिकेच्या माध्यमातून जो त्रास होतोय किंवा लाईट बत्ती आहे, आपली लाईटचे दिवे आहेत, ह्या गोष्टी सामान्य नागरिकाच्या फार कमी अपेक्षा असतात. आणि ह्या फार कमी अपेक्षामधलं सुद्धा 0.1% सुद्धा काम ह्या फॅमिलीनं केलेलं नाही असं मला त्यांना. म्हणजे उर्वरित सुविधा बघा काय, नाले, गटार, पाणी, वीज, गुंठेवारीसारखी फार मोठी समस्या. बरं. मला सांगा, ज्या भागात आम्ही राहतो, ज्या भागात आमचा नगरसेवक आहे त्याची जवळपास 70% जमीन त्यांचीच. बरं. मग जर समजा स्वतःचं घर बांधताना आपण लेआउट करून घेता, स्वतःचं घर बांधताना आपण तिथले सिटी सर्वेचा हे करून घेता, मग तुमचे नागरिक जे आहेत तुम्हाला जे वर्षानुवर्षे तुम्हाला निवडून देतात त्या लोकांसाठी तुम्ही गुंठेवारी का केली नाही अजूनपर्यंत? त्या लोकांची गुंठेवारीचे प्रश्न का सोडले नाहीत तुम्ही अजूनपर्यंत? त्या लोकांचे गटरचे प्रश्न का सोडले नाहीत आजपर्यंत? त्यांच्या लोकांच्या घरापुढचे रस्ते का केले नाहीत अजूनपर्यंत? आता हे म्हणतायत की आम्ही भुयारी गटर पूर्ण केली. मला दाखवावं त्यांनी भुयारी गटर पूर्ण कुठं केली. एक ट्रायल प्रोजेक्ट म्हणून एक झाला होता, त्यानुसार थोडंफार तिथं कामं झाली आणि भुयारी गटरचा प्रोजेक्ट आमच्याच महायुती सरकारनं दिला ना, त्याचं श्रेय ह्यांनी घ्यायचं काहीच काम नाही. जर ते झालं तर ते आम्हीच करणार आहे आणि त्यामुळं
म्हणजे आपण विचारलेला प्रश्न एकदम साधा आणि सरळ आहे. त्याचं साधं उत्तर आहे की 0.1 ह्या पर्सेंटमध्ये सुद्धा महादेवनगर परिसरासारखा उच्चभ्रू वस्ती असणारा वाघ यांनी भकास करून टाकलेला आहे. म्हणजे गेल्या अनेक 40 वर्षापासून तुम्ही म्हणला मग 1985 पासून सत्तेत आहेत ना. हा, त्यांच्या घरामध्ये सत्ता आहे. म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत काहीच काम केलं नाही असं तुम्हाला म्हणा? नाही, काम बघा, मी काम पूर्णच काही काम केलं नाही असं कोणी, सगळंच काम 1% दिलाय ना तुम्हाला. 1% मध्ये काय असते, शेवटी नगरपालिकेत मी जर उद्या निवडून गेलो तर जो येणारा वार्डाचा निधी आहे तो तर मला खर्च करावा लागेलच ना. पण तो खर्च करत असताना त्याची क्वालिटी कंट्रोल ह्या गोष्टीवर मी भर देतोय की तुम्हीच कॉन्ट्रॅक्टर आणि तुम्हीच नगरसेवक, असा हा पॅटर्न गेली 40 वर्ष चालू आहे. कामं ह्यांनीच आणायची, ह्यांनीच भरायची, ह्यांनीच त्यातले पैसे खायचे, तेच पैसे जनतेला वाटायचे आणि वर्षानुवर्ष निवडून यायचा, हाच पॅटर्न चालू आहे. म्हणजे पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, असं समीकरण आहे एकंदरीत. आता कसं आहे बघा की दुसऱ्यावरती बोट दाखवणं फार सोपं असतं. बरोबर. आता तुम्ही म्हणाला त्यांनी कामे केली नाहीत, तुम्ही काय केलंय वार्डासाठी किंवा प्रभागासाठी? सामाजिक, आता जर मी तुम्हाला कामाचं जर हे सांगायचं म्हणलं की तर मी जोपर्यंत अजून नगरसेवक नाही आहे तोपर्यंत जी तुमची ही विकास कामं आहेत ती माझ्याकडनं होणे आता तरी शक्य नव्हतं. त्यातून पण महाविकास आघाडीची सत्ता ज्यावेळेला गेली त्यातनं परत खासदारकीची इलेक्शन झाली. त्यानंतर आमचे खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून महायुतीच्या DPDC फंडातून मी जवळपास जिथं जिथं रस्त्याची कामं पेंडिंग होती. आता तुम्हाला एक विषय सांगतो की काही वर्षापूर्वी मी एक उपोषण केलं होतं. आमच्या ईश्वरपूर शहरातील मंडले प्लॉट, प्राध्यापक कॉलनी, दत्त कॉलनी आणि KNP नगरचा तो आतला अंतर्गत रस्ता आणि महादेवनगरचा मधला रस्ता, हे रस्ते कागदावरच होते. 2019ला ज्यावेळेला कोविड आला त्यावेळेला त्यांनी कामं मंजूर केली. कामाची व्हॅलिडिटी किती असते? 2 वर्ष. एखादं काम करायचं असेल आपल्याला तर 6 महिने काम करा, 2 वर्षानंतर तुम्ही ते मेंटेनन्स 2 वर्ष करा, असं त्यात लिहिलेलं असतं. जी काय टर्म कंडिशन असेल 2 वर्षापेक्षा तर जास्त नसेल. कोविड किती वर्ष होता? 2 महिने. 2 महिन्यानंतर सगळी पूर्ववत पदावर परिस्थिती आली होती. मी म्हणतो त्यानंतर सुद्धा आपण एक 4 महिने जास्त घ्या, 6 महिन्यानंतर ते रस्ते व्हायला पाहिजे. मंत्री आमदार जयंतराव पाटील असताना उद्घाटन 2 वेळा झाले त्याच रस्त्याची, पण दुर्दैव त्यांना ती रस्ता करता आला नाही. ती 19 रस्त्याची कामं मी समोरून पुढवून काम पूर्ण केले. तिथल्या आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊ शकताय की कोण उपोषणाला बसलं, कसं झालं, काय झालं. त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यापर्यंतचा निर्णय झाला होता. पण त्यानंतर नगर प्रशासन ज्या वेळेला होतं आपल्या इथं, प्रशासनानं आम्हाला बोलवून घेतलं की तुम्ही हे जर करत बसला तर कामं होणार नाहीत लोकांची आणि लोकांना वेठीस धरणार. मग आमचं काम लोकांना वेठीस धरणं नव्हतं. त्यामुळं आम्ही काय केलं की प्रशासनाला फक्त विनंती केली ही कामं त्या ठेकेदाराकडनं काढून घेऊन दुसऱ्या ठेकेदाराकडनं आम्हाला करून द्यावी. त्या पद्धतीनं त्या प्रशासनानं आम्हाला ठेकेदार बदलून देऊन ती कामं आमच्या स्वतःच्या हातानं आम्हाला नारळ फोडून देऊन आम्हाला चालू करून दिली. म्हणजे जवळपास 19+2 21 रस्त्याची कामं आम्ही मार्गी लावलेली आहेत. त्यानंतर गटारी केलेले आहेत, रस्ते केलेले आहेत. पाण्याची काय परिस्थिती आहे आपल्या भागात? पाण्याची परिस्थिती महादेवनगर परिसरात थोडं पाण्याची परिस्थिती चांगली होती. 5-7 वर्षापूर्वी बिस्लेरीचं पाणी मिळेल असं पाणी जे बोलत होते ते 5-7 वर्ष 9 वर्षापर्यंत, त्याच्या आधी आमची सत्ता होतीच. पण ह्या 5 वर्षात पूर्ण पाण्याचं हे परिस्थिती वाईट झालेली आहे आणि लोकांच्या घरात जे 1 तासाचं शेड्यूल आहे 5-5, 10-10 मिनिटं पाणी येते. मग ही जबाबदारी नगरसेवकाची नाही आहे का? ती लोक आम्हाला फोन करतात. मी तिथला काही स्थानिक नगरसेवक नाही, काय नाही, तरी सुद्धा आपण प्रशासनाला विचारा, आमचे किती त्यांना फॉलोअप असतो. एखाद्या घराचं समजा पाणी येत नसेल तर 100% तिथं काहीतरी पाण्याच्या हॉलमध्ये काहीतरी बिघाड झाला असेल. त्या भागात लोकांच्या अनेक तक्रारी आहेत की आम्हाला नगरपालिकेनं अजून काय काय जणांना नळ नाही आहेत ऍक्च्युली तिथं, म्हणजे पाणी व्यवस्थित मिळत नाही. म्हणजे हे कशामुळे काय झालंय की आपण जी पाणी पुरवठा योजना केली तर ती जवळपास त्याला 30-35 वर्षाच्या पुढे गेलेली आहे.
त्यामुळं पाणी जो साठा आहे तो पाणी साठाच कमी येतोय. आणि याच्या आधी कसं होतं, उपनगर वाढली नव्हती, आता उपनगर वाढलेत. आणि त्यामुळं काय झालंय, म्हणजे एक म्हण आहे ना की आपल्याच बुडाखाली अंधार, तसं झालंय. महादेवनगर परिसरामध्ये एवढी मोठी फिल्ट्रेशन टाकी आहे, पाण्याचं फिल्ट्रेशन सगळ्या ईश्वरपूरचं महादेवनगर परिसरात होते. म्हणजे तिथल्या लोकांना पाणी मिळत नाही. म्हणजे ही नगरसेवकाचं हातबलता नाही आहे का, नगरसेवकाचं तिथं डिमोशन नाही आहे का. ह्या गोष्टी आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करतोय. यदा कदाचित संधी लोकांनी आम्हाला दिली तर ते पण प्रश्न आम्ही 100% आम्ही सोडवेन. आता तुमच्या प्रभागासाठी नेमकं तुमचं विजन काय आहे, म्हणजे जे कामं असे आहेत की ते मला करायचे आहेत, किंवा काय नेमकं विजन आहे? नगरपालिकेच्या माध्यमातून कामं करत असताना जी नगरपालिकेच्या माध्यमातून कामं होतातच नगरसेवकाकडनं, ती तर मी 100% करणारच आहे. दुसरी गोष्ट, ज्या माध्यमातून आपल्याला निधी आणता येईल, विशेष निधी आणता येईल, DPDCचा निधी आणता येईल, किंवा एखाद्या मंत्र्यांच्या त्यांचा जो स्वतःचा स्वनिधी असतो त्या निधीतून जे निधी आणता येतील, जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे. गेली 5 वर्ष मी मंत्रालय विभागामध्ये काम करतोय आमदार अमोल माडिक साहेबांच्या माध्यमातून. त्यामुळं सर्व प्रशासकीय कार्यपद्धती मला माहिती आहे. मी प्रत्येक कार्यालयात जी यंत्रणा चालते त्या यंत्रणेच्या माध्यमातून कामं खेचून आणलेली आहेत. तर भविष्यात पण आपण ती कामं करणार आहे. पण त्यात जे स्वतः नगरपालिकेच्या विभागामध्ये महादेवनगर असू दे, राजाबागेश्वर असू दे, किंवा KNP नगर असू दे, तर यामध्ये सगळ्यात मोठा म्हणजे जर जागतिक मुद्दा जो असेल तो प्लॅस्टिक मुक्तीचा जो मुद्दा आहे, तो गेली मी 5-6 वर्ष माझे मित्र आहेत संदीप पाटील, जे प्लॅस्टिकवर संशोधन करतायत, आणि त्यांनी एक सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून आम्हाला बरोबर घेतले. तर त्यांच्या माध्यमातून मी एक मोहीम राबवली की प्लास्टिक मुक्त महादेवनगर. तो कन्सेप्ट मी महादेवनगर, राजाबागेश्वर आणि KNP नगर जो आमचा नवीन प्रभाग आहे त्या पूर्ण ह्याच्यात राबवण्याचा प्रयत्न करीन. दुसरी गोष्ट, आपण जसं विचारलं तसं पाण्याचा मुद्दा फार सेन्सिटिव्ह आहे. तर कालच आमच्या महायुतीची मीटिंग झाली, आणि त्या महायुतीच्या मीटिंगमध्ये सांगताना नगराध्यक्षचे पदाचे उमेदवार असतील आमचे डांगे साहेब, तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपण ज्या वेळेला सत्तेत येईन त्यावेळेला सर्वात पहिलं जर काय करायचं असेल तर ते आपल्याला पाण्याची योजना करायची आहे 24/7. त्यातून हे आपले सर्व प्रश्न मार्गी लागतील असं माझं एक प्रामाणिक मत आहे. दुसरी गोष्ट, जर शहराचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर आपल्यात रिंग रोडचा फार मोठा प्रश्न आहे. बाजारपेठेत गर्दी होते. आपल्याला आपण आता जर बघितलं असेल गांधी चौक, यल्लमा चौक आणि आपल्या कचेरी परिसरात आपण गाडी घेऊन गेलं तर जवळपास अर्धा ते पाऊण तास गाडी आपली तिथंच फिरत बसते. तर त्यासाठी जर आपल्याला शहर जर वाढत असेल तर रिंग रोडची फार मोठी गरज आहे. आणि तो रिंग रोड माझ्या मतदारसंघातून जातोय, तर प्रभागातून. तर त्या प्रभागातनं जो रिंग रोड जाणार आहे तो किती चांगल्या प्रतीचा करून घेणे याच्याकडे माझं पूर्ण लक्ष राहील. त्यानंतर आपण जर माझा 10-15 वर्षातील इतिहास पाहिला तर सामाजिक कामामध्ये पूर्ण वेळ सामाजिक काम मी या प्रभागासाठी केलेलं आहे. मला ओपन चॅलेंज आहे माझं, मी नगरसेवकांना माझ्या समोरच्या, त्यांनी एकही सामाजिक काम दाखवावं त्याचं प्रूफनं. मी जेवढी कामं केलेत त्या कामातील त्यांनी एकही काम दाखवावं. आपण महिलांसाठी कार्यक्रम घेतले, आपण सामाजिक काम करत असताना आपण महिलांचे कार्यक्रम घेतले, लहान मुलांसाठी स्पर्धा घेतल्या, वयोवृद्धांसाठी आपण तीर्थदर्शन योजना राबवली. त्यानंतर वयोवृद्ध लोकांसाठी प्रभागामध्ये बसण्यासाठी विश्रांती कट्टा नावाची कन्सेप्ट राबवली, जिथे जिथं मागेल त्या भागात आपण बसण्याची सोय करून दिलेली आहे लोकांना. त्यानंतर आपण ईश्वरपूर शहरामध्ये रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिर घेतलेले आहेत.
आमचे नेते सम्राटबाबा महाडिक आणि राहुलदादा महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिरं घेतलेली आहेत. दरवर्षी 400, 500, 400, 500 डोनर आपण या रक्तपेढीला दिलेले आहेत. खरं तर आता काय आहे की राजकारणामध्ये लीडर असेल जो किंवा नेता असेल तर तो शिक्षित असावा लागतो किंवा त्याची विचारसरणी अगदी म्हणजे हुशार असावं लागतो. काय शिक्षण झालंय तुमचं आणि कुठे झालं? मी BA केलेलं आहे इकॉनॉमिक्स, MA करतोय आता. आणि शिक्षण काय होतं की राजकारणात जर जायचं असेल तर शिक्षणाची जोड ही आपल्याला पाहिजे. इकॉनॉमिक्स विभागात असल्यामुळं थोडं आर्थिक नियोजन चांगलं बसलं आणि त्या माध्यमातून पतसंस्था असू दे किंवा माझ्या नोकरीच्या माध्यमातून घरची आर्थिक स्थिती बसवण्यात मला यश आलेलं आहे. ठीक आहे, आपण शेवटाकडे जाऊयात. तुमचे नेते आहेत म्हणजे जी महाडिक फॅमिली आहे त्या फॅमिली बरोबर तुम्ही अटॅच आहात. तुमचे सम्राट बाबा आहेत, नेते आहेत, त्यांना राहुलदादा महाडिक नेते आहेत. हे तुमचं अटॅचमेंट कसं आहे म्हणजे तुमच्या नेत्याबद्दल नेमकं काय सांगाल तुम्ही? पहिलं तर काय आहे की मी 5वी पर्यंत जिल्हा परिषद शाळेला होतो. त्यानंतर मी इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूर या ठिकाणी ॲडमिशन घेतलं. मग 6 महिने मला नवीन मित्र शोधण्यात गेले आणि 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर पुढच्या वर्षी सम्राटबाबा महाडिक हे आदर्श बालकला होते आणि त्यांनी अचानक शाळा बदलून इस्लामपूर हायस्कूलला ॲडमिशन घेतलं. आणि तिथंच आमच्या राजकीय आणि याची सुरुवात बाळकडू जे असतं ते तिथून सुरुवात झाली. पण श्री नानासाहेब महाडिक यांचा आम्हाला सहवास लाभलेला आहे. दुर्दैव आमचं आम्ही राजकारणात यायला आणि नानासाहेब दिवंगत व्हायला हे थोडं आम्हाला आणखी थोडा त्यांचा हे मिळाला असता तर आणि जास्त. आता आमच्या नेत्यांनी राहुलदादा महाडिक आणि सम्राटबाबा महाडिक यांनी शिराळा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळेला आम्हाला नानासाहेबांचं जाण्याची खूप हे झाले की त्यांना ते असते तर रिझल्ट वेगळा लागला असता. एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या राजकारणाकडे कसं बघताय? मित्र म्हणून नाही, मित्र शेवटी एक स्टेप असते की आपण किती वेळ आपण मित्र राहतो, बरोबर. तर ज्या वेळेला 10वी 11वीला सम्राट बाबा पुण्याला गेले आणि पुण्यावरून त्यांनी उच्च शिक्षण घेऊन परत रिटर्न आले त्यावेळेला आम्ही परत सवंगडी एकत्र आलो आणि त्यानंतर आमची चर्चा झाली की अरे इस्लामपूर शहरासाठी आपल्याला जर काय करायचं असेल त्यावेळेचं इस्लामपूर आता तर आपल्याला सामाजिक काम पहिलं केलं पाहिजे. कुठल्याही राजकारणाची सुरुवात पहिली सामाजिक कार्यातूनच होते असा माझा एक अभ्यास आहे. मग अशी आमची एक 10-15 जणांची टीम झाली. त्यातून महाडिक युवा शक्तीची स्थापना झाली. तुम्ही ऐकलं असेल किंवा प्रत्यक्ष बघितलं असेल, तुम्ही पण ईश्वरपूर शहरात राहिलाय. महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून आम्ही जे उत्सव घेतले, दहीहंडीचा उत्सव असो, आम्ही दहीहंडीचा उत्सव तर पश्चिम महाराष्ट्रात फेमस केला की पहिले सुरुवातच दहीहंडीची ईश्वरपूर शहरातून झाली. सम्राट बाबा महाडिक यांनी पुण्यात ते राहिले होते त्यामुळे त्यांना तो कन्सेप्ट माहीत होता की एखादी चळवळ सुरू करायची असेल तर आपल्याबरोबर सगळे युवक पाहिजेत. तर ते युवकांची चळवळ कुठून सुरू करायची, युवकांना चांगल्या दिशेने कुठं न्यायचं. तर आम्ही चांगल्या मनाने की सोशल हे चालू केलं. त्यामध्ये रक्तदान शिबिर आम्ही घेतली, वृक्षारोपण घेतले भरपूर प्रमाणात, नोकरीचे मेळावे घेतले, त्यानंतर गड मोहिमा घेतल्या. म्हणजे पूर्ण जेवढं युवकांसाठी जे काय करता येईल सोशल हे ते सम्राट बाबा आणि राहुलदादांच्या माध्यमातून आम्ही आणि नेत्यांनी पण स्वतः नेते आमच्याबरोबर गड मोहिमेला आम्ही ज्या वेळेला प्रचितगड हे केला, एक खूप चांगली आठवण आहे. प्रचितगडसाठी आम्ही गेलेलो तर आता ठीक आहे महाडिक आहे ते, आम्हाला वाटलं आम्हाला त्या याच्यातून जाऊया म्हणतील लॉन्चमधून. तर ते म्हणले नाही, आपल्याला जर ट्रॅकिंग करायचं असेल आणि आपल्याला जर एन्जॉय करायचं असेल तर ते सुद्धा स्वतः आम्ही 1 दिवस 1 रात्र चालून प्रचितगडावर चिपळून ते प्रचितगड असा प्रवास आम्ही केलेला आहे. त्यामुळं आमची खूप अटॅचमेंट आहे. आणि त्यांचं कोकणात फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊसवर आम्ही सुट्टीला जातो. त्यांच्या घरातील स्विमिंग पूल आहे, त्या स्विमिंग पूलमध्ये आम्ही पोहलोय. खूप आठवणी आहेत नेत्यांच्या. आता
लहानपण देगा देवा असं लोक म्हणतात, तर ते लहानपण गेल्यानंतर मोठं झाल्यावर राजकीय वळण लागलं. तर राजकीय ह्याच्यात आता त्यांना खूप संधी आहे. भारतीय जनता पार्टीचं जिल्हाध्यक्ष एवढ्या कमी वयात त्यांना मिळाले. राहुलदादांना भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये काम करायची संधी मिळाली. तर नक्कीच नेत्यांचं हे 100% पाठबळ आमच्या पाठीमागं आहे. चांगलं कर, तुला जिथं लागेल तिथं आम्ही दोघं आहे, एवढा खंबीर विश्वास त्यांनी मला दिलेला आहे. त्यामुळे याच्यापेक्षा जास्ती काय पाहिजे, शब्द दिला तरी. आणि महाडिक एकदा शब्द दिला की ते कुठल्याही ह्याच्यात मागं पडत नाहीत, असे एक त्यांचं हे आहे. ठीक आहे, माझे एक शेवटचे 2 प्रश्न आहेत. आता जे तुमचे महायुतीचे जे उमेदवार आहेत विश्वास बापू डांगे, काय सांगाल त्यांच्याबद्दल आणि एकंदरीत तुमच्या महायुतीबद्दल? डांगे साहेबांचा माझा परिचय तसा जास्त नाही आहे. म्हणजे आम्ही महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून काम करत होतो, ते दुसऱ्या पार्टीत काम करत होते. परंतु जेवढा अनुभव, जेवढा सहवास त्यांचा आला आता ह्या 4 महिन्यात, त्याच्या आधी अण्णासाहेब डांगेंचं आम्ही सगळं काम बघितले. आम्ही पेपरमधून वाचतोय, त्यांनी उभारलेलं सगळं साम्राज्य बघतोय. मला एवढंच म्हणायचं आहे की जे साम्राज्य त्यांनी उभा केले ते साम्राज्य टिकवणं ही फार मोठी जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी विश्वनाथ डांगे बापू यांनी समर्थपणे पार पाडलेली आहे असं माझं एक मत आहे. दुसरी गोष्ट, ते पण नगरसेवक जवळपास 2-3 टर्म आहेत. तर त्यांचं काम बघितलंय. आता जिथं ते काम करतायत त्या वॉर्डमध्ये ते वन साईड निवडून येत होते. याचा अर्थ जे तिथं निवडून येतात ते काम करतात. मोमीन मोहल्ल्यासारख्या भागात ते काम करतात. ठीक आहे, त्या चिमन भाऊ डांगे यांना नगराध्यक्ष पदाची संधी दिली त्यावेळेला लोकांनी, त्यावेळेला त्यांनी काम करून दाखवलं. पण ज्या वेळेला नेता पुढे जातो तर त्याला 100% बॅकबोन हा कार्यकर्त्याचा असतो, त्याच्या भावाचा असतो, त्याच्या वडिलांचा असतो, त्याच्या फॅमिलीचा असतो. तसं चिमनभाऊ डांगे यांच्या कामातही विश्वास बापू डांगे यांचा समर्थ वाटा आहे असं माझं मत आहे. मोठा वाटा आहे. आणि त्याच्या माध्यमातून जी कामं केलीत तुम्ही बघितलं. आता आम्ही पण त्यांच्यावर आता काम करतोय. कधीच आम्हाला एवढं डोक्यात नव्हतं की अण्णासाहेब डांगे संकुलात एवढे कामगार काम करतायत. म्हणजे ईश्वरपूर शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये जवळपास 50 ते 60 लोकांचं जाळं असलेलं. प्रत्येक प्रभागात म्हणतोय मी, प्रत्येक प्रभागात 50 ते 60 लोक डांगे संकुलामध्ये सर्व्हिसला आहेत. एखाद्याला सर्व्हिस लावणे हा सुद्धा फार मोठा हे आहे. तर सामाजिक कामात सुद्धा त्यांची साथ आम्हाला असते आणि राजकारणात सुद्धा इथून पुढे आम्हाला त्यांची साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. शेवटचा प्रश्न आहे, काय नेमकं आव्हान असेल तुमच्या प्रभागातील लोकांना? शेवटचा प्रश्न. मी सर्व प्रभागातील नागरिकांना एवढंच, आपला एकच मी तुम्हाला थोडं थांबवतो. फार मोठा एक सेन्सिटिव्ह विषय आमच्या वार्डातला सांगायचा राहून गेला. 40 वर्ष जो माणूस सत्तेवर आहे तो कशामुळे सत्तेवर आहे हे तुम्ही मला विचारायचा प्रश्न राहून गेला. तर एक बंजारा समाज नावाचा एक फॅक्टर आहे. तर गेली 40 वर्षापूर्वी ते ईश्वरपूर शहरामध्ये राहायला आले आणि त्यांना ईश्वरपूर शहरातील अनेक लोकांनी, म्हणजे आता हे आमच्या प्रभागातील लोक सांगतायत की बाबा मी यांना आणलं, मी यांना जागा दिली. तर मला काल विश्वास डांगे चिमन भाऊंनी सांगितलं की ज्या वेळेला बंजारा समाज इथे ईश्वरपूरमध्ये आला त्यावेळेला ते त्यांच्याकडे होते पहिल्यांदा, डांगे फॅमिलीचे. म्हणजे ईश्वरपूर शहरामध्ये ज्या वेळेला ते पहिल्यांदा आले त्यावेळेला ते डांगे फॅमिलीने अटॅच होते. आणि आमच्या प्रभागातील माणूस डांगे साहेबांबरोबरच पहिला काम करत होता. त्यानंतर ते तिकडं त्यांनी प्रवेश केला. त्यामुळं बंजारा समाज ज्या नगरसेवकाकडे असेल तो नगरसेवक निवडून येतो अशी परंपरा आजपर्यंतची होती. पण 40 वर्षांनंतर पहिल्यांदा ही परंपरा खंडित झालेली आहे. बंजारा समाजावर सातत्यानं त्यांच्यावर अन्याय करायचा, बंजारा समाजाला सातत्यानं वेठीस धरायचं, बंजारा समाजाचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्नच सोडवायचे नाहीत. जेणेकरून नगरपालिकेत जी कामं आहेत ती कामच करायची नाहीत. सारखं आला पाहिजे, पाया पडला पाहिजे, बापू माझं एवढं काम करा, डॉक्टर माझं एवढं काम करा. ह्या विषयांवर त्याने आजपर्यंत जवळपास 1000 बंजारा समाजाला आपल्या पाठीमागं
ओढत नेण्याचं काम केलं. ह्या वेळेला ती लोकशाही झाली. त्या लोकांच्यातले अनेक विद्यार्थी युवक सुशिक्षित आहेत, चांगल्या हुद्द्यावर सर्व्हिसला आहेत. त्याच्यातील एक काही लोक कॉन्ट्रॅक्टर झालेत, म्हणजे ठेकेदार आहेत. त्यांचं स्वतःचं अस्तित्व त्यांनी निर्माण केले. आणि गेली 10 वर्ष झालं निवडणूक न झाल्यामुळं ही पिढी पुढे आली. आणि त्यांनी विचार करायला भाग लावलं समाजाला, की जर आपल्या जीवावर ही लोक निवडून येत असतील तर आपला सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी असावा. या माध्यमातून त्यांनी त्या नगरसेवकाला यावेळेला त्यांच्याबरोबर फारकत घेऊन त्यांनी स्वतःची सीट यावेळेला उभा केली. फारकत घेतली म्हणजे काय, नेमकं काय ठरलंय तुमचं? नाही, आमचं नाही काय ठरलेलं. मग मी फारकत घेतली म्हणजे नेमकं काय केलंय? बंजारा समाजाची लोक, जसं म्हटलो तसं बंजारा समाजाची लोक त्यांच्या बरोबर होती. मला म्हणायचं काय आहे की 1000 मताचं लीड ज्या माणसाला मिळते ते यांच्या समाजामुळे मिळत होतं. बरोबर. आम्ही पण त्यांना विनवणी केली की बाबा तुमची जे समस्या आहेत त्या आम्ही सोडवतो, आमच्या बरोबर राहा. पण त्या लोकांचं असं एक भावना झालेली आहे की 40 वर्ष ज्या माणसानं आम्हाला फसवलं त्याला आम्हाला धडा शिकवायचा. त्या कारणावरून त्यांच्याबरोबर फारकत झालेली आहे. आणि शेवटी निवडणुकीला उभारले आहेत. आमचेही प्रतिस्पर्धी आहेत. ते जे काय होईल ते सेवालाल महाराज बघून घेतील. आव्हान काय असेल? बंजारा समाजाला एकच आव्हान आहे, सगळ्या एकंदरीत तुमच्या प्रभागात नागरिकांना सगळ्या आव्हान आहे की प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण बघताय की एक सामान्य माणूस धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती या माध्यमातून काम करतोय. कुठल्याही कर्मचाऱ्याच्या जीवावर न काम करता स्वतःच्या हक्काची माझी जी मित्रमंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्या जीवावर काम करणारा हा कार्यकर्ता आहे. महादेवनगर परिसरामध्ये मी जे कामाचा सपाटा लावलेला आहे किंवा महादेवनगर परिसरामध्ये जी मी सामाजिक काम केलेलं आहे त्याचा आपण सर्वांनी त्याची माहिती घ्यावी. आणि त्याच ह्याचा फ्लो मी सरळ इथून पुढे चालू ठेवीन. आपण सर्व नागरिकांनी येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ आणि महायुतीचं घड्याळ या दोन्ही चिन्हांच्या समोर प्रचंड मताने आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढंच आवाहन करतो. थांबतो. तर नक्कीच आपण बघितलं की हे होते सुजित थोरात, जे की प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या माध्यमातून किंवा महायुतीच्या माध्यमातून उभे आहेत. आता त्यांनी बरेच मुद्द्यांवरती चर्चा केली. म्हणजे प्रभाग क्रमांक 2 मध्ये गेल्या अनेक म्हणजे 40 वर्षापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे काही उमेदवार आहेत त्यांची सत्ता आहे, मात्र कोणत्याही पद्धतीचा विकास किंवा पाहिजे तेवढा विकास प्रमाणामध्ये झालेला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही आलात, वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचालीस तुमच्यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. नमस्कार.